नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय पाहणार आहोत आणि तो म्हणजे नवरात्रीत केलेल्या उपवासाचे फायदे। नवरात्री हा सण केवळ देवी दुर्गेची पूजा करण्यासाठी नाही, तर आपल्या शरीराचे, मनाचे आणि आत्म्याचे शुद्धीकरण करण्याचा एक अत्यंत पवित्र असा काळ आहे। या 9 दिवसांमध्ये भक्तजन उपवास करतात, ध्यान करतात आणि आपल्या आरोग्यावर विशेष लक्ष देतात। आयुर्वेदानुसार उपवास हा फक्त अन्न न खाण्याचा मार्ग नाही, तर शरीराची पचन संस्था सुधारण्यासाठी, विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी आणि नैसर्गिक ऊर्जा वाढवण्यासाठी केलेली पद्धत आहे। उपवासामुळे पचन संस्थेला विश्रांती मिळते, यकृत आणि मूत्रपिंडासारखे अवयव निरोगी राहतात आणि शरीर नैसर्गिकरित्या डिटॉक्स होतं। आजच्या आधुनिक जीवनात जेव्हा आपण सतत तणावाखाली असतो, बाह्य प्रदूषण आणि जंक फूडचा वापर अधिक होत असतो, तेव्हा या 9 दिवसांचा उपवास आपल्याला नैसर्गिकरित्या शरीराची सफाई करण्याची संधी देतो। मित्रांनो, हे फक्त शारीरिक लाभ नाहीत, तर मन आणि आत्मा सुद्धा शुद्ध होतात। ध्यान, प्राणायाम आणि मानसिक संयम या काळात अधिक प्रभावीपणे साधला जातो, ज्यामुळे जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नवरात्र उपवासामागचे विज्ञान काय आहे, उपवासामुळे पचन संस्थेला कसा लाभ मिळतो, नैसर्गिक डिटॉक्स कसा साधला जातो, कोणते पदार्थ उपवासात घ्यावे आणि कोणते टाळावे, तसेच मानसिक आणि आध्यात्मिक फायद्यांविषयी सुरुवात करूया आणि जाणून घेऊया नवरात्र उपवासाचे अद्भुत फायदे, ज्यामुळे शरीर, मन आणि आत्मा तीनही स्तरांवर तुम्ही ताजेतवाने आणि निरोगी राहू शकता। नंबर 1, नवरात्रीचा उपवास। मित्रांनो, आपणा सर्वांनाच नवरात्री उपवासाबद्दल कल्पना आहे, पण त्यामागचं आयुर्वेदिक विज्ञान तुम्ही जाणून घेतलं का? नवरात्रीतील उपवास हा हलका, शुद्ध आणि पोषक आहार घेण्याचा मार्ग आहे। या काळात मुख्यत्वे फळे, हलकी धान्य, शेंगदाणे आणि नैसर्गिक मसाले यांचा समावेश केला जातो। आयुर्वेदानुसार पचन संस्थेला थोडी विश्रांती मिळाली की शरीर आपोआप आतल्या विषारी घटकांची शुद्धी करते, त्यामुळे शरीरातील ऊर्जा संतुलित राहते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आरोग्य अधिक निरोगी होते। पण मित्रांनो, हा उपवास फक्त अन्नापुरता मर्यादित नाही, तो मनावरही प्रभाव टाकतो। उपवासादरम्यान ध्यान, प्राणायाम किंवा साधं नामस्मरण केल्यास मन शांत होतं, नकारात्मक विचार दूर होतात आणि मानसिक ऊर्जा वृद्धिंगत होते। दिवसभर हलका आहार घेतल्याने शरीर हलकं वाटतं, विचार स्वच्छ होतात आणि साधनेत एकाग्रता वाढते। म्हणूनच नवरात्रीचा उपवास हा केवळ परंपरा नसून शरीर, मन आणि आत्मा यांना शुद्ध करण्याचा एक सुंदर वैज्ञानिक मार्ग आहे। नंबर 2, पचन संस्थेवर होणारा प्रभाव। नवरात्र उपवास हा केवळ परंपरेपुरता मर्यादित नसून तो आपल्या शरीरासाठी अनेक आरोग्यदायी फायदे देतो। उपवासामुळे पचन संस्थेला विश्रांती मिळते आणि हेच त्याचा मुख्य आधार आहे। आपण दिवसभर हलका आणि साधा आहार घेतल्याने पचन संस्थेवरचा ताण कमी होतो, यामुळे आतड्यांना योग्य रीतीने कार्य करण्याची संधी मिळते, पोषक तत्वांचं शोषण अधिक चांगलं होतं आणि शरीराला आवश्यक ऊर्जा सहज मिळते। त्याचबरोबर उपवासाच्या काळात शरीर नैसर्गिकरित्या डिटॉक्स प्रक्रियेत जातं, यकृत, मूत्रपिंड आणि आतडे अधिक कार्यक्षमतेने विषारी घटक बाहेर टाकू लागतात, ज्यामुळे शरीर हलकं, स्वच्छ आणि ताजेतवाने वाटू लागतं। उपवासाचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे शरीरातील ऊर्जा आणि चैतन्य वाढणं। हलका आहार घेतल्याने पचनावर जास्त ताण येत नाही, त्यामुळे ऊर्जा जतन होते आणि आपण दिवसभर अधिक उत्साही राहतो। हा ऊर्जा संतुलन आपल्याला मानसिक दृष्ट्याही फायदेशीर ठरतो। ध्यान, प्राणायाम किंवा साधं नामस्मरण केल्याने मन शांत होतं, तणाव कमी होतो आणि मानसिक स्थैर्य वाढतं। शिवाय नियमित उपवासामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, शरीर लहान सहान संसर्गांपासून संरक्षण करतं आणि रोगांना लढण्याची क्षमता अधिक सक्षम होते। म्हणूनच उपवास म्हणजे केवळ आहारावर बंधन नाही, तर तो संपूर्ण आरोग्याचं रक्षण करणारा नैसर्गिक उपाय आहे। आयुर्वेदाच्या दृष्टीने पाहिलं तर नवरात्रीत काही विशेष पदार्थ सेवन करणं अत्यंत उपयुक्त ठरतं। उदाहरणार्थ राजगिरा पित्त आणि वात संतुलित ठेवतो, ज्यामुळे पचनशक्ती सुधारते। सामक तांदूळ शरीराला ऊर्जा देतो आणि उपवासाच्या काळात ऊर्जेचा स्रोत ठरतो। शिंगाडा शरीरात ताजेपणा आणतो आणि थकवा कमी करतो। तसेच विविध फळं जीवनसत्वे आणि खनिजे पुरवतात, ज्यामुळे शरीराची पोषणाची गरज पूर्ण होते। या पदार्थांचा समतोल वापर केल्याने उपवासाचा फायदा अधिक वाढतो। त्यामुळे नवरात्रीचा उपवास हा फक्त श्रद्धेचा भाग नसून शरीर, मन आणि आत्म्याला संतुलित ठेवणारा वैज्ञानिक आणि आरोग्यदायी मार्ग आहे। नंबर 3, नैसर्गिक डिटॉक्स आणि शरीराची शुद्धी। नवरात्र उपवास हा केवळ धार्मिक परंपरेचा भाग नसून आयुर्वेदानुसार तो शरीराच्या शुद्धीकरणासाठी म्हणजेच डिटॉक्ससाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो। आपल्या दैनंदिन आहारामुळे शरीरात हळूहळू विषारी घटक साठत जातात, ज्यामुळे पचन संस्थेवर अनावश्यक ताण येतो। उपवासाच्या काळात आपण हलका आणि साधा आहार घेतल्याने पचन संस्थेला आवश्यक विश्रांती मिळते, त्यामुळे आतड्यातील विषारी घटक बाहेर पडतात, यकृत अधिक कार्यक्षमतेने काम करू लागते आणि शरीरातील अतिरिक्त फॅट्सचे निवारण होऊ लागते।
त्याचवेळी मूत्रपिंड आणि आतडे नैसर्गिकरित्या स्वच्छ होतात, ज्यामुळे शरीर हलकं, स्वच्छ आणि ताजेतवाने वाटतं. उपवासाच्या या प्रक्रियेमुळे त्वचा अधिक उजळ दिसते आणि चेहऱ्यावर एक वेगळाच तजेला निर्माण होतो. उपवासाचा फायदा फक्त शारीरिक आरोग्यापुरता मर्यादित नसून तो मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरतो. हलका आहार घेतल्याने शरीरावर ताण कमी होतो आणि ऊर्जा संतुलित राहते, ज्यामुळे मन अधिक स्थिर होतं. याच काळात ध्यान, प्राणायाम आणि नामस्मरण यांचा सराव केल्याने मनाला शांती लाभते, तणाव दूर होतो आणि आध्यात्मिक उन्नती अनुभवायला मिळते. त्यामुळे नवरात्र उपवास म्हणजे केवळ आहारावर नियंत्रण नाही, तर तो एक सर्वांगीण शुद्धीकरण प्रक्रिया आहे, जी शरीर, मन आणि आत्म्याला संतुलित ठेवते, असं आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात. नंबर 4. लंघनाचे मुख्य फायदे. आयुर्वेदात लंघन म्हणजे हलका आहार घेणे किंवा उपवास करणे आणि त्याला सर्वोत्तम औषध मानले गेले आहे. मित्रांनो, अनेक लोक उपवास म्हणजे फक्त अन्न न खाणे असे समजतात, परंतु प्रत्यक्षात लंघन ही एक प्रक्रिया आहे जी शरीराला नैसर्गिक शुद्धीकरणाची संधी देते. हलका आहार घेतल्याने पचन संस्थेवरील ताण कमी होतो, आतड्यांना विश्रांती मिळते आणि ते अधिक कार्यक्षम बनतात. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्याची प्रक्रिया गतिमान होते. यकृत, मूत्रपिंड आणि आतडे आपली कार्यक्षमता वाढवतात, ज्यामुळे शरीर हलकं वाटतं आणि त्वचेवर तजेला येतो. लंघनाचे फायदे फक्त पचनापुरते मर्यादित नाहीत. हलका आहार घेतल्याने शरीरात ऊर्जा टिकून राहते आणि व्यक्तीला अधिक चैतन्य जाणवतं. जड अन्न पचवण्यासाठी जी ऊर्जा खर्च होते ती वाचवली गेल्यामुळे शरीराला अधिक ताजेतवानेपणा मिळतो. याशिवाय लंघनामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते, ज्यामुळे सर्दी, पचनाचे विकार किंवा इतर संक्रमणांपासून संरक्षण मिळतं. त्याचवेळी उपवासामुळे आत्मसंयम वाढतो आणि मन स्थिर होतं. म्हणजेच लंघन ही एक सर्वांगीण प्रक्रिया आहे जी शरीराला आरोग्य, मनाला स्थिरता आणि आत्म्याला समाधान देते. यामुळेच आयुर्वेदात लंघनाला केवळ आहार पद्धत नाही, तर जीवनशैलीतील औषध मानलं गेलं आहे. नंबर 5. उपवास करताना आहाराचे नियम. नवरात्र उपवास करताना योग्य आहार पाळणे खूप महत्त्वाचे आहे, कारण उपवासाचा उद्देश फक्त अन्न कमी करणे नसून शरीराला आवश्यक पोषण देणे आणि पचन संस्थेवरील ताण कमी करणे हा असतो. हलका आणि नैसर्गिक आहार घेतल्याने पचन संस्था आरामात काम करू शकते. यासाठी फळे जसे की सफरचंद, केळी, पेरू, मोसंबी उपयुक्त ठरतात. त्याचबरोबर राजगिरा, सामक तांदूळ यांसारखी हलकी धान्ये ऊर्जा पुरवतात, तर शेंगदाणे शरीराला ताजेतवाने ठेवतात. यामुळे शरीराला पोषण मिळतं आणि एकूणच आरोग्य सुधारतं. उपवासात मसाल्यांचा योग्य वापर करणे देखील तितकेच आवश्यक आहे. जिरे, धने, हळद यांसारखे हलके आणि नैसर्गिक मसाले पचन सुधारतात, तसेच शरीरातील उष्णता संतुलित ठेवतात. खाण्याच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवणे देखील महत्त्वाचे आहे, कारण उपवासात एकाच वेळी जास्त खाल्ल्यास पचनावर ताण येतो. त्यामुळे थोडे थोडे आणि नियमित अंतराने खाल्ल्यास शरीर सतत ऊर्जायुक्त राहतं. त्याचबरोबर पाणी, नारळ पाणी किंवा हलके सूप यांचा आहारात समावेश केल्यास शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात आणि डिटॉक्सची प्रक्रिया सुलभ होते. अत्याधिक तेलकट पदार्थ, फास्ट फूड, मिठाई यांसारखे जड आणि कृत्रिम पदार्थ उपवासात टाळावेत, कारण ते उपवासाचे फायदे कमी करतात. उदाहरणार्थ, सकाळी हलके फळ खाल्ल्यास दिवसाची सुरुवात ताजेतवाने होते. दुपारी राजगिरा पोळी किंवा सामक तांदूळाचे छोटे प्रमाणात जेवण घेतल्यास शरीराला आवश्यक पोषण मिळतं आणि संध्याकाळी नारळ पाणी किंवा हलके सूप घेतल्यास शरीराला आराम मिळतो. या संतुलित पद्धतीने उपवास केल्यास केवळ शारीरिक स्वास्थ्य सुधारत नाही, तर मानसिक शांतता आणि ऊर्जेचे प्रमाण देखील वाढते. नंबर 6. मानसिक आणि आध्यात्मिक फायदे. उपवास केवळ शारीरिक आरोग्यासाठी उपयुक्त नाही, तर तो मन आणि आत्म्यासाठी देखील अत्यंत लाभदायक ठरतो. मानसिक आरोग्याच्या दृष्टीने पाहिल्यास उपवास आणि ध्यान यामुळे मन शांत होतं, विचारांचा गोंधळ कमी होतो आणि नकारात्मकतेपासून मुक्तता मिळते. उपवासादरम्यान आत्मसंयमाची जाणीव होते, कारण या काळात आपण आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवतो. ही आत्मसंयमाची सवय केवळ नवरात्रातच नव्हे, तर आयुष्यभर उपयुक्त ठरते. ध्यानाचा सराव उपवासाच्या काळात केल्यास मानसिक स्थिरता वाढते, ताण कमी होतो आणि निर्णय क्षमता अधिक स्पष्ट होते. त्यामुळे मन अधिक स्थिर आणि केंद्रित राहते. मित्रांनो, आध्यात्मिक दृष्टिकोनातून उपवासाचे फायदे आणखी गहन आहेत. उपवासामुळे आत्म्याला शांततेचा अनुभव मिळतो, जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आध्यात्मिक जागरूकता अधिक सखोल होते. हे आत्मज्ञान आपल्याला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करते. उदाहरणार्थ, जर आपण रोज उपवासादरम्यान सकाळी 15 मिनिटे ध्यान आणि प्राणायाम केला, तर नवरात्राच्या 9 दिवसांच्या शेवटी आपण स्वतःला अधिक ताजेतवाने, स्थिर आणि सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण अनुभवतो. म्हणूनच मित्रांनो, नवरात्र उपवास हा शरीर, मन आणि आत्मा या तीनही स्तरांवर एक अनोखा लाभ देतो. हा केवळ आरोग्य सुधारत नाही, तर मानसिक शांतता वाढवतो आणि आध्यात्मिक उन्नती साधण्याची संधी देखील उपलब्ध करून देतो. योग्य पद्धतीने केलेला उपवास म्हणजे जीवनात संतुलन, शांतता आणि समाधान मिळवण्याचा एक सुंदर मार्ग आहे.
मित्रांनो, नवरात्री उपवास हा फक्त धार्मिक कर्तव्य नाही, तर शरीर आणि मनासाठी एक संपूर्ण पुनर्निर्माण प्रक्रिया आहे. या काळात पचन संस्था शुद्ध होते, शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात, ऊर्जा आणि चैतन्य वाढते, तसेच मानसिक शांती आणि आध्यात्मिक जागरूकता सुधारते. हलके आणि नैसर्गिक पदार्थ खाल्ले जातात, प्राणायाम आणि ध्यानाचा समावेश केला जातो आणि शरीराला पुरेशी विश्रांती दिली जाते, ज्यामुळे उपवासाचा अनुभव अधिकच फायदेशीर होतो. मित्रांनो, उपवास सुरू करण्यापूर्वी शरीराची तयारी करणे देखील महत्त्वाचे आहे आणि उपवासाचे नियम योग्य प्रकारे पाळल्यास हा 9 दिवसांचा काळ शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेतले की नवरात्री उपवासाचे आयुर्वेदानुसार किती फायदे आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. पुढील व्हिडिओत आपण आणखी आयुर्वेदिक आरोग्य टिप्स आणि नैसर्गिक उपचार पाहणार आहोत. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.